रामकृष्ण हरे कर कठावरी
कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कर कथेवरी कर कटावरी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तुळसी हार गळा तुळसी हार गळा मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा काशे पीतांबर कंठी कौस्तुभमणि आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशे पीतांबर तुळसी हार गळा काशे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशे पीतांबर काशे पीतांबर हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख
गळा काज पितांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हेच
सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदितिना. ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा विश्वमाऊली ज्ञानोबाराय सद्गुरूंचं अलौकिकत्व सांगून, सद्गुरूंचं श्रेष्ठत्व सांगून, सद्गुरूविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता या अभंगातून प्रगट करतात. विठ्ठल
अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण मराठवाड्यातून धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा शेजारच्या काही कर्नाटकाच्याही प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र मंगलमय अशा कालखंडामध्ये श्री क्षेत्र अचलबेट या संस्थानामध्ये आपण सर्वजण आपल्या श्री गुरूंच्या प्रती आपली असलेली श्रद्धा सद्भावना प्रगट करण्याकरिता आणि श्री गुरूंचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय काशीनाथ महाराज यांच्या या तपस्थलीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय उज्ज्वलानंद महाराज यांच्या या साधना भूमीमध्ये आपण फार मोठ्या उत्साहाने इथे हजर झालेला आहात. आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि या देवस्थानचा सर्व भक्त परिवार अनुयायी परिवार शिष्य परिवार या सर्वांच्या प्रेमातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आजचा काळ अत्यंत पवित्र आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे काल पवित्र आहे. ज्या स्थलावरती आपण उपस्थित आहोत हे स्थलही अत्यंत पवित्र आहे. पूजनीय महाराजांच्या साधनेनं चिंतनाने भगवत नामस्मरणाने पवित्र असलेली ही भूमी आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या वैष्णवाच्या सानिध्यामध्ये आपण हे चिंतन करत आहोत, उभे राहिलेले सर्व वैष्णव, सर्व टाळकरी, मृदंगाचार्य, परिसरातून हजर असलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार आणि माझ्या समोर येऊन बसलेले सर्व वैष्णव माता आणि भगिनी, आपणही सर्व अत्यंत पवित्र आहात. स्थलाचं पावित्र्य आहे, कालाचं पावित्र्य आहे आणि व्यक्तीचंही पावित्र्य आहे. इथं उपस्थित असलेल्या व्यक्तीही पवित्र आहेत. आज गुरुपौर्णिमा, कालही पवित्र आहे. आणि सद्गुरू काशीनाथ महाराज, सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज यांच्या साधनेने संपन्न असलेली, शुद्ध असलेली, पवित्र असलेली हे अचलबेट हे संस्थान अर्थात ही जागा अत्यंत पवित्र आहे. असा हा तिन्हीचा अत्यंत सुंदर असा संगम
या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. एका वाक्यात सांगतो, साधना संपन्न महात्मा जिथं वास्तव्य करतो, नामचिंतन करणारा महात्मा जिथं राहतो, ती जागा, ते स्थळ अत्यंत पवित्र असतं. 12व्या अध्यायातली ज्ञानोबारायची एक ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, ते तीर्थ ते क्षेत्र जगे तेचे पवित्र, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्ञानोबारायची भाषा आहे, जो भक्ती कथा करतो, नामचिंतन करतो, साधना करतो, तो महात्मा जिथे राहतो ती जागा तीर्थ आहे. तो महात्मा जिथे राहतो ते स्थळ म्हणजे क्षेत्र आहे आणि जगात त्याच्यासारखं पवित्र दुसरं स्थान नाही. अशा पवित्र स्थानावरती आपण हे चिंतन करत आहोत. थोडी निसर्गाची कदाचित आपल्याला प्रतिकूलता जरी असेल, ऐका, तरी सुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येने इथे आलेला आहात. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे, प्रतिकूलतेचाही ज्यांच्या मनावर परिणाम होत नसतो त्याला तर खरं साधक म्हणतात, त्याला खरं भक्त म्हणतात. लक्षात ठेवा, प्रतिकूलतेचा, ऐका, अथवा अनुकूलतेचा ज्याच्या जीवनावर लगेच परिणाम होतो त्याला संसारिक मनुष्य म्हणा. प्रतिकूलतेचा अथवा अनुकूलतेचा ज्याच्या मनावर परिणाम होत नाही पण शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही त्याला ब्रह्मज्ञानी म्हणा. परंतु प्रतिकूलता अथवा अनुकूलता याचा शरीरावरही परिणाम होत नाही आणि मनावरही परिणाम होत नाही, त्याचं नाव आहे भक्त, त्याचं नाव आहे संत, त्यांचं नाव आहे महात्मा. एक साधा विचार आपल्या पुढे मांडतो. प्रतिकूलता आणि अनुकूलतेचा लगेच परिणाम होतो. ज्ञानोबाराय सांगतात, लोकांनी स्तुती केली की आपल्यावर परिणाम होतो, लोकांनी निंदा केली की आपल्यावर परिणाम होतो. ज्ञानोबारायची भाषा आहे, निंदा मोटकी ऐके, कपाळ धरुनी ठाके, थेंबेनी विरे वारेनी सोके चिखलू जैसा. ज्ञानोबाराय असं बोलतात. सामान्य माणसाच्या जीवनावर स्तुती अथवा निंदेचा परिणाम होतो, पण ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या जीवनावर परिणाम होत नाही. होतो पण त्याच्या मनावर परिणाम, शरीरावर परिणाम होतो, मनावर होत नाही. पण जो महात्मा असतो त्या महात्म्याच्या जीवनामध्ये मात्र शरीरावरही परिणाम होत नाही आणि त्याच्या मनावरही परिणाम होत नाही. असे आपण प्रतिकूलतेमध्ये सुद्धा अनुकूलता निर्माण करणारे लोक या ठिकाणी आलेला आहात. अनेक किलोमीटरहून, अनेक गावाहून दूरवरचा प्रवास करून कोणत्याही निमंत्रणाशिवाय आपण इथे सर्वजण जमा झालेला आहात. मी आपल्या सर्वांच्या चरणाला मनापासून वंदन करतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबारायांचा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून ज्ञानोबाराय साधकाच्या बरोबर संवाद करतात. ऐका, साधक कोणाला म्हणतात तर जो साधना करतो त्याला साधक म्हणतात. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, मग साधना कोण करतो? आता तुम्ही म्हणाल साधक, हे त्याचं उत्तर नाही. साधक कोणाला म्हणतात? जो साधना करतो तो साधक. पण मग साधना कोण करतो तर त्याचं उत्तर आहे का, ज्याने आपल्या जीवनातील संपूर्ण दुःखाचं मूळ कारण काय आहे हे ज्याने शोधलं आणि ते कारण नष्ट करण्याकरता जो अहोरात्र प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. तुम्ही जागेत सुरुवातच आहे, अजून लक्ष देताय. मी साधकाची व्याख्या काय सांगितली? आपल्या जीवनातील संपूर्ण दुःखाचं कारण काय आहे हे ज्याने शोधलं आणि ते नष्ट करण्याकरता जो रात्रंदिवस प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. मग तुम्ही जागे आहेत, इमानदारीनं उत्तर द्या, आपण साधक आहोत का? नाही.
आपण साधक नाही. त्याचं कारण का? आपल्या जीवनातील सगळ्या दुःखाचं कारण काय आहे हे अजून आपण शोधलेलं नाही. बरं, का शोधलेलं नाही त्याचं उत्तर मी सांगतो. त्याचं उत्तर असं आहे, जीवनामध्ये दुःख आहे असं अजून आपल्याला वाटलेलंच नाही. थोडं लक्ष चांगलं द्या. दुःखातून निवृत्त होण्याचा, दुःख नष्ट करण्याचा मनुष्य प्रयत्न कधी करेल? जर दुःख दुःख आहे असं समजलं, जर दुःख दुःख आहे असं वाटलं तर. लक्ष द्या, संसारात दुःख नाही का दुःख वाटत नाही? संसारामध्ये दुःख नाही का दुःख आहे असं आपल्याला वाटत नाही. वाटत नाही. दुःख नाही का? अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटते, भय काप चित्ती भरलासे. तुकोबारायचं बोलणं आहे. तुकोबाराय सांगतात, संसारातली दुःख ऐकून, संसारातली दुःख ऐकून न साहे पाषाण फुटती. पाषाण म्हणजे, पाषाण म्हणजे काय? दगड. 100% उत्तर चुकलंय तुमचं. पाषाण म्हणजे दगड नव्हे. जर पाषाण म्हणजे दगडच असतं तर तुकोबारायाने तिथं शब्द दगड हा लिहिला असता ना. नीट आहे का? दगड वेगळा आणि पाषाण वेगळं. एखाद्या व्यक्तीला आम्ही विचारलं, का हो विहिरीला पाणी लागलं का, का काम बंद केलं? तो सांगतो, विहिरीला पाणी नाही लागलं, पाषाण लागलं. म्हणजे काय? जे यंत्राच्या साह्यानं सुद्धा फुटत नाही त्याचं नाव पाषाण. चांगलं कीर्तन आहे का? जे यंत्राच्या साह्यानं सुद्धा फुटत नाही त्याला पाषाण म्हणतात. जो सहजासहजी फुटतो तो, आणि जो यंत्राच्या साह्यानं सुद्धा फुटत नाही ते. बरोबर. तुकोबाराय सांगतात, संसारातली दुःख ऐकून पाषाण फुटती. काय शब्द आहे तुकोबारायचे? दगड फुटती नाही. संसारातलं दुःख ऐकून पाषाण सुद्धा फुटतो, पण आमच्यावर तसा काहीच परिणाम होत नाही. थोडं कीर्तनात इमानदारीनं बोलत जा. खरंच सांगा, संसारात दुःख नाही का? बोला की, संसारात दुःख नाही का? आहे का नाही? कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहात? घरीच जाणार आहे. अरे दुःख आहे तर जाताच कशाला? उत्तर इतकंच आहे, दुःख आहे पण अजून आम्हाला ते दुःख दुःख आहे असं अजून वाटलंच नाही. लक्ष द्या, दुःखाची जर जाणीव झाली असती, दुःख दुःख आहे असं जर वाटलं असतं तर आम्ही 1 सेकंद सुद्धा संसार केलाच नसता. ज्यारती आम्ही मन लावून, तुम्ही नाराज होऊ नका, फक्त मन लावून, लक्ष देऊन, चिकाटीनं, जिद्दीनं, काळजीपूर्वक परमार्थ करतो आपण का संसार करतो? आता बघा, कीर्तनाला आलेले, येऊन पुढं बसलेले आणि लक्ष देऊन ऐकणारे हे लोक जर हे उत्तर देत असतील, कीर्तनाला न आलेल्यांची काय अवस्था असेल? चांगला आहे का? म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे, संसारात दुःख आहे दादा, पण आम्हाला ते दुःख दुःख आहे असं काय होत नाही, जाणीव नाही, वाटतच नाही. ऐका, दुःख दुःख असूनही ते दुःख आहे असं आम्हाला वाटत नाही. हेच तर आमच्या जीवनातलं काय दुःख आहे. संसारात दुःख असूनही ते दुःख दुःख आहे असं आम्हाला वाटत नाही. हेच आमच्या जीवनातलं काय दुःख आहे. आणि मला वाटतं हे मी सांगितलेलं जर तुम्हाला कळलं नसेल तर हेच माझ्या जीवनातलं दुःख आहे. चांगलं लक्ष द्या, दुःखाची जाणीव झाल्याशिवाय
त्याच्यातून मुक्त होण्याचा मनुष्य काय करत नाही, प्रयत्नच करत नाही. पाऊस येतोय, खाली पाणी येऊ लागलंय, आता आपण भिजू लागलो, जाणीव झाली की सरकले पुढे. जाणीव झाल्याशिवाय त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाही. अज्ञानाची जाणीव झाल्याशिवाय ज्ञानाची सुरुवात होत नाही. बद्धतेची जाणीव झाल्याशिवाय मुक्ततेकडे प्रयत्न होत नाही. दुर्गुणाची जाणीव झाल्याशिवाय गुणाकडे प्रवेश होत नाही. बंधनाची जाणीव झाल्याशिवाय मुक्ततेचा प्रयत्न जीवनात होत नाही. म्हणून दादानो, कधीतरी आपल्या जीवनात आपल्याला अज्ञानाची, दोषाची, दुःखाची जाणीव झाली पाहिजे. नसलंच कळलं तर एकदम अजून सोपं करतो. आपल्याला काय कळत नाही, किमान हे तरी कळलं पाहिजे. आपल्याला काय कळलं पाहिजे? आपल्याला काय कळत नाही हे तरी कळलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला काय कळत नाही हे कळेल, मला वाटतं तो दिवस आपल्या जीवनात सोन्याचा असेल, तो दिवस आपल्या जीवनात भाग्याचा असेल. कधीतरी आपल्याला काय कळत नाही हे कळलं पाहिजे. आपल्या जीवनातल्या अज्ञानाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, कमतरतेची जाणीव झाली पाहिजे, उणिवेची जाणीव झाली पाहिजे, दोषाची जाणीव झाली पाहिजे. पण महाराज, जीवनामध्ये असं घडतं, बऱ्याच वेळेला लोकांना आपल्याला काय कळत नाही हेच कळत नाही. एक मुलगा आपल्या वडिलांना बोलू लागला, म्हणायला लागला, बाबा बाबा, मासे कसे झाडावर चढतात. मुलगा म्हणू लागला वडिलांना, काय बाबा बाबा, मासे कसे झाडावर चढतात. वडील रागावले. वडील त्याला म्हणायला लागले, मूर्ख, मासे कसे झाडावर चढतात. अरे मासे झाडावर चढायला त्या काय म्हशी आहेत का? म्हणजे मुलाला काहीच कळत नव्हतं आणि हे बापाला अजिबात समजत नव्हतं. माझ्या बोलण्याचा मुद्दा फक्त समजून घ्या, याच्यातला गर्भित अर्थ समजून घ्या. आपल्याला काय कळत नाही हे कळलं. आपल्या उणिवेची जाणीव झाली पाहिजे, दुःखाची जाणीव झाली पाहिजे, तरच मनुष्य मुक्ततेचा काय करेल, अन्यथा प्रयत्न करू शकत नाही. काय झालं होतं, 15 ऑगस्टचा दिवस जवळ आला होता. 2-4 दिवसावर 15 ऑगस्ट होता. भारतीय स्वातंत्र्याचा तो 75वा दिवस होता. म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाली होती. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता. आणि म्हणून राजे साहेबांनी आपल्या तुरुंगातल्या कैद्यांना एक संदेश दिला. तो जेलर असतो ना, कोण तुरुंग अधिकारी, त्यांच्याकडे सांगितलं. काय सांगितलं की परवाच 75वा आपल्या भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. तुम्ही कैद्यातल्या सर्व कैद्यांना सांगा, राजे तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला द्यायला तयार आहेत. प्रत्येकाने आपापल्या मागण्या चिठ्ठ्यावर किंवा कागदावर लिहून पाठवा, अर्ज करा. प्रत्येकाने अर्ज केले. स्वातंत्र्याचा तो 75वा अर्थात अमृत महोत्सवाचा दिवस उजळला. ध्वज पूजन झालं, ध्वजारोहण झालं, ध्वजवंदन झालं, राष्ट्रगीत झालं. प्रमुख पाहुणे आलेले, राजे व्यासपीठावर विराजमान, प्रधान सचिव, सगळं मंत्रिमंडळ, सगळा दरबार भरलेला. आणि राजाच्या समोर जो टेबल होता, त्या टेबलावर उजव्या हाताला एकच चिठ्ठी होती आणि डाव्या हाताला चिठ्ठ्याचा ढिगारा होता. प्रधानजीनं विचारलं, राजे, आज याच्यातलं मंजूर कोणतं, नामंजूर कोणतं? राजाने उत्तर दिलं, आज नामंजूर शब्दच नामंजूर आहे. म्हणजे काय, आज सगळं मंजूर, अमृत महोत्सव आहे. म्हटले मग चिठ्ठ्याचा ढिगारा डाव्या बाजूला आहे, उजव्या हाताला एकच चिठ्ठी, असं का? तेव्हा राजानं उत्तर दिलं, म्हटले मला वाटलं माझ्या कैदेतल्या कैद्यांना काही कळत असेल, पण एक जर सोडला तर बाकीचे सगळे वेडेच आहेत. म्हटले कसं काय? बघ ना म्हणे काय लिहिलंय त्याने, काय मागितलंय. प्रसन्न राजा झालाय, प्रसन्न आमदार झाले. गेले ना तर
आणि त्यांना मी सांगितले बरं का, कानात काय सांगायचं ते सगळं सांगितलंय. तुम्ही फक्त चांगल्या मागण्या लिहा भरपूर. ते होय म्हटलेत काय काळजी करू नका. पाटील साहेब होय म्हटले. म्हणण्याचा उद्देश म्हटले काय बघा, पाहिलं मग त्यानं ते उजव्या हाताचा चिठ्ठ्याचा जो ढिगारा होता ना, त्याच्यावरची पहिली चिठ्ठी उचलली, प्रधानजीनं वाचली. बघा त्या कैद्यानं काय लिहिलं होतं. प्रसन्न कोण झालंय? राजा. आणि कैदी काय मागतोय बघा, त्यानं असं लिहिलं होतं, माननीय महोदय राजे साहेब, आपल्या चरण सेवेशी मी अमुक अमुक कैदी, माझा सप्रेम जय हरी. विनंती विशेष, आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा अमृत महोत्सव आहे स्वातंत्र्याचा. तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहेत, आम्ही जे मागूत ते तुम्ही आम्हाला द्यायला तयार आहेत. तर मग ऐका राजे. आता बघा त्यानं खाली काय लिहिलं होतं, तर ऐका राजे, खरं म्हणजे आपल्या कैदेत आल्यापासून सर्व काही व्यवस्थित चालतं. तुम्ही जागे नाही वाटत. हा पट्ट्या कैदेत व्यवस्थित म्हणतोय हो. आता ज्याला कैदेत व्यवस्थित वाटतंय तो कधी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल? त्याची भाषा काय, आपल्या कैदेत आल्यापासून सर्व काही व्यवस्थित चाललंय. पण आता तुम्ही मागा म्हणताय म्हणून मागतो. काही नाही म्हणे, घरी असताना सकाळी 6 वाजता चहा मिळायचा, इथे आल्यानंतर तो 8 वाजता मिळतोय. 2 तासाचा वियोग सहन होत नाही. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवाशी. कृपा करून तो 8चा चहा सकाळी 6ला मिळावा, कळावे आपला कैदी. आणि खाली सही केलेली PATILAS. कळणाऱ्याला कळलं. चला दुसरी चिठ्ठी उचलली. मायना असाच होता, मायना नाही वाचत. त्यानं लिहिलेलं होतं, शर्ट छान आहे, फक्त थोडासा फाटलेला आहे, शिवण्याकरता सुई सुद्धा आहे, दोरा ताबडतोब मिळावा, कळावे आपला कैदी. कुणाला मागतोय हे? राजाला. तिसरी चिठ्ठी उचलली. मायना असाच होता, त्याने असंच लिहिलेलं होतं, अगदी सगळं व्यवस्थित आहे, अगदी अगदी तंबाखू सुद्धा आहे, चुना सुद्धा आहे, फक्त तो वाळलेला आहे, ओला चुना मिळावा, कळावे आपला कैदी. मला आता उत्तर द्या, मी चिठ्ठ्या वाचत राहू का बंद करू? बंद करतो, बंद करतो. आणि नाराज होऊ नका, याच ढिगाऱ्यात आपली चिठ्ठी आहे. चिठ्ठी याच ढिगाऱ्यात आहे. चला आता डाव्या हाताची तेवढी ती एक चिठ्ठी घे उचलली, प्रधानजीनं वाचली. महिना असाच होता. आता त्याच्यात त्यानं लिहिलेलं होतं, काय लिहिलेलं होतं? त्यानं असं लिहिलेलं होतं, राजे साहेब, नजर चुकीने आणि संग दोषाने माझ्याकडून गुन्हा घडला, त्या गुन्ह्याची मला पुरेपूर शिक्षा मिळाली. यापुढे मी माझ्या आयुष्यात असा गुन्हा कधीही करणार नाही. कृपा करून आपण मला आपल्या कैदेतून कायमचं मुक्त करावं, कळावे आपला कैदी. मला एवढंच नमूद करायचंय, या सगळ्या कैद्यात शहाणा कैदी फक्त एकच निघाला. बाकीच्या कैद्यांना कैद आहे असं वाटलंच नाही, तर बाहेर पडायचा काय विशेष येत नाही. ऐका, तुम्ही आणि मी, आपण सगळे मायेच्या तुरुंगात, अज्ञानाच्या कुलपात, वासनेच्या बेड्यात कित्येक तरी जन्मच्या जन्म झालं, खितपत पडलोय. कधीतरी आपण याच्यातून बाहेर पडण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. ज्याला आपल्या जीवनातल्या अज्ञानाची, बंधनाची, दुःखाची जाणीव होते, तोच मनुष्य पाऊस असताना सुद्धा, निमंत्रण नसताना सुद्धा आचल बेटी या संस्थांमध्ये येतो आणि सद्गुरूंच्या चरणी नम्र होतो. म्हणून असा जो साधक आहे, साधक, ज्या साधकाला आपल्या जीवनातल्या दुःखाची जाणीव झाली, दुःखातून बाहेर पडण्याकरता त्यानं अनेक साधनं केली, परंतु दुःख संपलं नाही. असे साधक विश्वमाऊली ज्ञानोबारायांना शरण जातात, ज्ञानोबारायांची विनंती करतात, प्रार्थना करतात, माऊली दुःखातून निवृत्त होण्याकरता, संसार दुःखातून तरुण जाण्याकरता
ज्ञानोबाराय माऊली आम्ही अनेक साधन केली पण उपयोग होत नाही, तुम्ही कोणतं साधन केलं असं माऊलींना विचारलं. तेव्हा माऊलीने आपण कोणतं साधन केलं हे न सांगता आपण ते साधन केलं की त्या साधनेशिवाय दुसरं कोणतं साधन आपल्याला माहीत सुद्धा नाही. ही गुरुनिष्ठेविषयीची साधनेविषयीची निष्ठा विश्वमाऊली ज्ञानोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 5व्या चरणात सांगतात. नेने साधनास आन काही. अभंगाच्या शेवटच्या चरणात विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, नेने साधनास आन काही. आन काही साधनास नेणे, दुसरं साधन मला माहीत सुद्धा नाही. कोणत्या साधनाशिवाय? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. गुरुच्या दास्यत्वाशिवाय ऐका इतर साधन मला माहीत सुद्धा नाही. आपण मुद्दाम अभंगाच्या शेवटच्या चरणात प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो, झालं बुवा बुवा शेवटच्या चरणात आहे, बरं वाटतं जरा. आता धीर देऊन मग 10 वाजले तरी काय अडचण नसते. जेवण झाले का? ज्ञानदेव नाही झाले
अरे उपवास आहे तुम्ही लोक, अरे अरे मग काय नाही, मग लवकर संपवतो, 9 वाजता संपवतो. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास, ऐका, नेने साधनास अन काही. हे कोण म्हणतात? ज्ञानोबाराय. की ज्या ज्ञानोबारायाने योगाचं वर्णन केलं, ज्या ज्ञानोबारायाने कर्ममार्गाचं वर्णन केलं, ज्या ज्ञानोबारायाने ज्ञान मार्गाचं वर्णन केलं, ते ज्ञानोबाराय सांगतात आन काही साधनास नेने. याचा स्पष्ट अर्थ आहे गुरु भक्ती शिवाय, गुरु दास्यत्वाशिवाय दुसऱ्या साधनावर माऊलीचं प्रेम नाही. केवढं प्रेम आहे गुरुवर बघा. ऐका, संपूर्ण संत मालिकेत शांती ब्रह्मनाथ महाराज जर वजा केले तर आपल्या गुरुचं दास्यत्व, गुरुची सेवा, गुरुबद्दलचं प्रेम जेवढं ज्ञानोबारायाचं आहे तेवढं संत वाङ्मयात इतरत्र कुठेही आढळत नाही. तुम्हाला जर वेळ मिळाला घरी गेल्यानंतर, मिळेल का वेळ? घरी गेल्यावर वेळ मिळेल का म्हटलं? मिळेल. तर मग ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय काढा आणि त्याच्यामध्ये आचार्योपासनम या पदावरचं व्याख्यान घरी जाऊन निवांत वाचा. काय गुरुबद्दल प्रेम आहे व ज्ञानोबारायाच्या अंतःकरणात. ज्ञानोबाराय सांगतात माझे गुरुजी जिथं उभे राहतात, उभे गुरूंच्या पायाखालची मी माती होईल आणि गुरूंना माझ्यावर स्वीकार करून. केवढं प्रेम. ये शरीराची माती मिळवीन ती क्षिती, जेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे. केवढं प्रेम आहे बघा. अजून ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात माझे गुरुजी ज्या दिशेला राहतात किंवा ज्या देशात राहतात तिकडून येणारा जो वारा आहे, तिकडून येणारा जो वारा आहे, तो वारा सुद्धा ज्ञानोबारायांना प्राणापेक्षा प्रिय आहे. कोण? वारा तिकडून, कडून येत असे वारा. बघा तुम्ही 13वा अध्याय, त्या वाऱ्याला ज्ञानोबारायाने सामोरं जावं. प्राणापेक्षा प्रिय ज्ञानोबारायाला तो वारा कोणता? गुरु जिथे राहतात त्या देशातून किंवा त्या दिशेनं येणारा वारा ज्ञानोबारायाला प्राणापेक्षा प्रिय आहे. वाईट वाटून घेऊ नका, पण पुढचं वाक्य बोलतो. ज्ञानोबारायांना गुरुकडून येणारा वारा सुद्धा प्राणापेक्षा प्रिय आहे आणि आम्ही गुरुचा वारा सुद्धा लागू देत नाही. मी पदरचं बोलत नाही, मी ओवी देऊन बोलतो. ज्ञानोबाराय सांगतात की शास्त्र गुरुचेनी नावे वारा ही टेकोने दी शिवे. ज्ञानोबाराय सांगतात वारा सुद्धा लागू देत नाहीत लोक. असं नाही झालं पाहिजे. केवढं गुरुबद्दल प्रेम आहे, केवढी गुरुनिष्ठ आहे. ऐका, जेव्हा पैठणच्या ब्रह्मवृंदाने देहांत प्रायश्चित्त सांगितलं आणि मग रात्रीची वेळ आहे, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, सोपान काका महाराज, आदिशक्ती चित्कला मुक्ताबाई, 4ही भावंड झोपलेले आहेत. रात्रीची वेळ आहे आणि विठ्ठल पंतांनी ठरवलं आपल्याला लोकांनी नाकारलं, आपल्याला लोकांनी त्रास दिला, पण तो त्रास आपल्या लेकरांना होऊ नये, मुलांना होऊ नये, याकरता आपण स्वतः देहांत प्रायश्चित्त घ्यायला हरकत नाही. ज्या वेदना, जे कष्ट, ज्या अवहेलना, जो अपमान आपल्याला सहन करायची वेळ आली, तोच अपमान, त्याच वेदना आपल्या मुलांना झाल्या नाही पाहिजेत. खरं सांगू, असा विचार ज्याचा असतो त्याचंच नाव बाप आहे. हो, हा विचार आहे. त्याकरता आपण स्वतः जायचं, संपायचं. रात्रीची वेळ आहे, काय परिस्थिती असेल बघा. 4ही भावंड झोपलेले आहेत. सद्गुरु निवृत्तीनाथाने चादर अंगावर ओढून घेतली की मुक्ताबाईच्या अंगावर काही नसायचं. आदिशक्ती चित्कला मुक्ताईने चादर अंगावर ओढली तर सद्गुरु निवृत्तीनाथ उघडे व्हायचे. 4 भावंडा करता एकच पांघरुण होतं. त्यांना पुरतं पांघरुण सुद्धा मिळालं नाही. अशी त्यांनी अवहेलना, अशी स्थितीमध्ये जीवन जगले. पुरतं पांघरुण सुद्धा त्यांना मिळालं नाही.
आज त्यांच्या पांघरुणावर सगळा समाज वारकरी संप्रदायाचं चिंतन करतोय. सगळ्या जगावर त्यांचं पांघरुण आहे. काय जीवन असेल बघा, किती सहन केलं असेल हो. ऐका, भिक्षा मागून आणलेलं पीठ सुद्धा वेसोबा काकाने खाऊ दिलं नाही, हिसकावून घेतलं, खाली फेकून दिलं. खालचं फेकलेलं मातीतलं पुन्हा उचलून घेतील म्हणून ते पीठ आपल्या बुटाने मातीत मिसळवलं. हे सहन ज्याने केलं, आज त्याच ज्ञानोबारायाचं आणि त्या तुकोबारायाचं नाव घेतलं ना, लोक आम्हाला पोटभर जीव घालतात. हे लक्षात ठेवा. काय काय सहन केलंय त्यांनी, किती कष्ट सहन केलंय. एखाद्या पंक्तीला जर आम्हाला सांगितलं थांबा आता 2-5 मिनिटं दुसऱ्या पंक्तीला बसा, तर आम्ही लगेच रागावतो. ही माझी किंमत केली का, लगेच वेगळी दिंडी काढतो. फार कठीण परिस्थिती आहे सध्या, फार अवघड परिस्थिती आहे. आमचा थोडा सुद्धा मान दुखावला तर आम्हाला सहन होत नाही. माझी किंमत आणि मी आणि मला उठवलं मला, अरे ही परिस्थिती आहे. वारकरी संप्रदायाच्या जडणघडणे करता, वारकरी संप्रदायाची इमारत उंच उंच आणि अभेद्य इमारत तयार होण्याकरता या महात्म्याने, या साधूने आपल्या भावनेची राख रांगोळी केली आणि महाराष्ट्रासाठी, वारकरी संप्रदायासाठी त्यांनी आपला जीव समर्पित केला. केवढा इतिहास आहे. निघाले विठ्ठल पंत, एक पत्र लिहून ठेवलं, निवृत्तीनाथाच्या उशाशी निघाले. रुक्मिणीला सांगितलं आम्ही निघालो. आता ऐका, रुक्मिणी माताही निघाले. रात्रीची वेळ आहे बघा, 4ही भावंड झोपलेले आहेत. निघाले, पती निघाले. आता पतीच्या बरोबर जाणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. ओवी देतो, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या बरोबर जाणं पतिव्रतेचा धर्म आहे. दरवाजापर्यंत आल्या, उंबऱ्यापर्यंत आल्या, पण पाऊल पुढे जाईना. पुन्हा परत आल्या, पुन्हा मुक्ताईचा चेहरा पाहिला, पुन्हा सोपण काकाचा चेहरा पाहिला. लहान लहान लेकरं येतो, लहान लहान काहीतरी 8 वर्ष 6 वर्ष 4 वर्ष अशी काहीतरी वय येतो. आणि अशा वयामध्ये 4ही लेकरांना पोटचा गोळा आहे. 4ही लेकरांना रात्रीच्या काळात एकदम सोडून जायचंय. त्या आईची अवस्था काय होत असेल. दरवाजापर्यंत जायचं, पुन्हा परत यायचं, दरवाजापर्यंत जायचं, पुन्हा परत यायचं. ते संत होते, ते साधू होते, हे थोड्या वेळ बाजूला ठेवा. एक आई या नात्यानं, आईच्या हृदयानं पोटची 4 मुलं रात्रीच्या वेळेला एकदम सोडून जात असताना त्या आईच्या अंतःकरणाला काय वेदना होत असतील, काय अंतःकरण पिळवटून निघत असेल मला सांगा. सहन केलं. शेवटी विचार केला, स्नेहाचा विचार केला, तर धर्म निघून जातोय. पतीच्या बरोबर जाणं हा धर्म आहे. मुलांच्या बद्दलचा स्नेह, प्रेम, त्या स्नेहाचा विचार केला तर धर्म निघून जातोय. आणि धर्माचा विचार केला तर स्नेह सोडावा लागतोय. ऐका, जेव्हा जेव्हा शुरांच्या समोर, वीरांच्या समोर, साधूच्या समोर, महात्म्याच्या समोर तेव्हा त्यांनी स्नेहाला लात मारली आणि धर्माचा स्वीकार केला आणि धर्म सांभाळला. हा इतिहास आहे. एकच वाक्य सांगतो, आधी लगीन मग राहायचं. माझा मुद्दा इतकाच आहे, त्यांनी धर्माचा विचार केला, स्नेह फेकून दिला आणि पतिदेवाच्या बरोबर गेल्या. पहाटे उठतायत, निवृत्तीनाथ पाहतायत, पत्र पाहिलंय, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, पत्र पाहिलं, लक्षात आलं. सकाळी सकाळी ज्ञानोबाराय उठतायत आणि विचारतायत दादा आई कुठे आहे, बाबा कुठे आहे. सांगितलं, ज्ञानोबारायांना सांगितलं असं असं झालंय, आई बाबा निघून गेले, आता येणार नाहीत. 5-2 मिनिटांनी चित्काला मुक्ताई उठते, सोपन काका उठतायत, आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत, गेले, गावाला गेलेत, थोड्या वेळाने येतील. 5-2 मिनिटात मुक्ताई उठते, आई बाबा दिसत नाही, आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत, गावाला येतील. 5 मिनिटांनी येतील, 10 मिनिटांनी येतील. आता लहान लेकराची 5 मिनिटं 10 मिनिटं लगेच होतात. लगेच मुक्ताईने विचारलं आई कुठे आहे, बाबा कुठे आहे. पुन्हा 5 मिनिटांनी येतील. 2 मिनिटात विचारलं आई कुठे आहे, बाबा कुठे आहे. ऐका, शेवटी राहुलं नाही.
आणि वृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ त्यांच्या हृदयाचा बाण फुटला, मुक्ताबाईला कडकडून मिठी मारली आणि ओक्सा ओक्शी निवृत्तीनाथ रडायला लागले. आता आई येणार नाही, आता बाबा येणार नाहीत, आता ते आपल्याला कधीच दिसणार नाहीत. मुक्ताईनं टाहो फोडलाय, हंबरडा फोडलाय, सोपान काकाने आक्रोश केलाय. एकदाच आई गेली, एकदाच वडील गेले. काय अवस्था झाली. कल्पना करा, 700 वर्षाच्या पूर्व काळामध्ये जा आणि त्यांची अवस्था काय झाली असेल. असा आक्रोश टाहो फोडलेला आहे. पण लक्षात ठेवा, चिक्कला मुक्ताईनं आक्रोश केलाय, सोपान काकाने आक्रोश केलाय. वृत्तीवर न येणारे निवृत्तीनाथ सुद्धा ओक्साबोक्षी रडतायत. पण अशाही वेळेला विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या डोळ्यात अश्रू नाहीत. ज्ञानोबारायानं विचारलं, माऊली तुम्ही का रडत नाही? म्हटले, का रडायचं? अहो आई गेली, बाबा गेले आणि रडायचं नाही तर काय? ऐका बरं का, तुम्ही लक्ष देताय कीर्तनाकडे. ज्ञानोबारायाने उत्तर दिले, कोण म्हणतं माझी आई गेली? कोण म्हणतंय माझे बाबा गेले? विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, माझी आई, माझे वडील, माझं तीर्थ, माझे क्षेत्र, माझी देवता जर सगळं कोण असेल तर माझे सद्गुरु निवृत्तीनाथ हेच माझे आई वडील आहेत. आणि मला रडायची आवश्यकता काय आहे? म्हणजे आता ओवी सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात, गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, मनोनी गुरु पूजे परवता मार्गो नेने नेने साधनास प्रसंगी जन्म देणारे आई वडील जरी गेले तरी सुद्धा डोळ्याला अश्रू आले नाहीत. कारण आपली सगळी नाती गुरुशीच ज्ञानोबारायाने जोडली होती. तीर्थ गुरु, क्षेत्र गुरुच, माता गुरु, पिता गुरुच, सगळी नाती. आणि असे सद्गुरु निवृत्तीनाथ माझ्या समोर आहे. म्हणून गुरुपूजेशिवाय आणि गुरुच्या भक्तीशिवाय, गुरुच्या दासत्वाशिवाय मला दुसरं साधन माहित नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ऐका, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानोबाराय स्वतःला गुरुचा दास म्हणवतात. लक्षात ठेवा, त्याची 2 उत्तर देतो. ज्ञानोबाराय गुरुचे दास म्हणजे कोणाचे दास? निवृत्तीनाथाचे दास, एक अर्थ. आणि दुसरा एक सांगतो, ज्ञानोबाराय निवृत्तीचे दास आहेत. देवा तुची गणेशू सकलामती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. पुष्कळ ओव्यात, अजून तुम्ही घरी जाऊन बघा, पुष्कळ ओव्यात अशा. निवृत्ती दासू याचा अर्थ 2 घ्यायचे. एक निवृत्ती नाथाचे दास आणि दुसरा अर्थ निवृत्ती अवस्थेचे दास. आपण दास आहोत पण प्रवृत्तीचे दास आहोत. आपण दास आहोत पण संसाराचे कार्यदास होशी. संसाराचा खर आपण संसाराचे दास आहोत. ते निवृत्तीचे दास म्हणून ज्ञानदेव, आपण प्रवृत्तीचे दास म्हणून अज्ञानदेव. देवच आहोत पण अज्ञानदेव. ते ज्ञानदेव आहेत. गुरुचा मी दास. आता ऐका, गुरु कुणाला म्हणायचं? गुरु शब्दामध्ये गलाउकार अंधार आहे आणि रलाउकार प्रकाश आहे. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अधोगतीतून ऊर्ध्वगतीकडे जे घेऊन जातात त्यांचं नाव काय आहे? गुरु. अजून गुरु शब्दाच्या व्याख्या सांगतो. गुरु कोणाला म्हणायचं? ऐका, निरती इति गुरु. दुसरी व्याख्या आहे आर्यते इति गुरु आणि तिसरी व्याख्या आहे गृह्णाति इति गुरु.
निरतीती गुरु म्हणजे काय? जे आत्मज्ञानाचा उपदेश करतात ते गुरु. गृह्णातीती गुरु म्हणजे काय? जे अज्ञानाचा नाश करतात ते गुरु. आणि तिसरी व्याख्या आहे निरतीती गुरु, गृह्णातीती गुरु आणि आर्यतीती गुरु म्हणजे काय? देवादिकाकडून जे स्तविले जातात, देव सुद्धा ज्यांचं स्तवन करतात त्यांचं नाव काय? गुरु. आता गुरुच असे आहेत ते म्हणतात देवच मी आहे म्हणतात. नाही लक्षात आलं? नाही लक्षात आलं? ते म्हणतात माझाच फोटो घरात ठेवा, ते म्हणतात रोज माझीच करत जा. कठीण गोष्ट आहे. वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठंच भेटणार नाही. लक्षात ठेवा. शहाणा संप्रदाय ज्यांचा असा दावा आहे ना, मीच गुरु आहे, मीच देव आहे आणि माझीच आरती करा. आमचं काहीच म्हणणं नाही, आमचं एकच म्हणणं आहे. मग देव कोणाला म्हणायचं? त्याचे 4 लक्षण आहेत. देव कोणाला म्हणायचं? त्याचं पहिलं लक्षण आहे, ज्यांचे पाय जमिनीला टेकलेले नसतात त्यांना देव म्हणायचं. दुसरं लक्षण आहे, ज्यांच्या अंगाला घाम येत नाही त्यांना देव म्हणायचं. तिसरं लक्षण आहे, ज्यांच्या पापण्याची उघडझाप होत नाही त्यांना देव म्हणायचं. आणि चौथं लक्षण आहे, ज्यांच्या शरीराची सावली पडत नाही त्यांना देव म्हणायचं. हे 4 लक्षणं त्या बुवाशी लागतात. फक्त हे 4 लक्षणं लागल्यानंतर तो जिवंत असला पाहिजे हे 5वं लावला. मी कशा करता आपल्याशी बोलायला लागलो? देवाला सुद्धा जे पूजनीय आहेत त्यांना गुरु म्हणा. 1. आपल्या जीवनातलं अज्ञान नष्ट करतात त्यांना गुरु म्हणा. 2. आणि आत्मज्ञानाचा जे उपदेश करतात त्यांना गुरु म्हणा. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ऐका, नाहीतर अलीकडे इतकं वेगळं विचित्र झालंय. 8 के गुरु, भाटके चेले, अमावस्येला जन्मले पौर्णिमेला मेले. गुरु गावात चोऱ्या करून शिष्य ओढ्याला मासे धरे. लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास अनकाहे. माऊलींना विचारलं गुरुच्या दास्यत्वाचा परिणाम काय होतो? ज्ञानोबाराय सांगतात गुरुच्या दास्यत्वाचा परिणाम. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. ऐका, तरलो तरलो शब्द किती वेळा आहे? 2 वेळा आलेला आहे. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, जुन्या लोकांना कोणाला माहित असतील तर विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा इथं तरलो तरलो शब्द 2दा का आला, 3दा का आला नाही किंवा 1दा का आला नाही? ते म्हणायचे 3दा आला असता तर ब्रह्म निषेधात गेला असतं आणि 1दाच आला असता तर 1 अध्यास शिल्लक राहिला असता. ऐका, तरलो तरलो या 2 शब्दानं दोन्ही अध्यास घालवले. एका तरलो शब्दानं कार्याध्यास उडवला आणि दुसऱ्या तरलो शब्दानं कारणाध्यास उडवला. एका तरलो शब्दानं अहमाध्यास उडवलाय आणि दुसऱ्या तरलो शब्दानं ममाध्यास उडवलाय. हे अध्यास विद्यास जर तुम्हाला तकलीफ होत असली तर सोपं करतो. एका तरलो शब्दानं मीला फेकून दिलं आणि एका तरलो शब्दानं माझं फेकून दिलं. हे लक्षात घ्या. म्हणून तरलो तरलो आपलं जीवन कधी तरुण जाईल? मी आणि माझं फेकून दिलं. आणि हे गुरुच्या कृपेनं होत असतं. किती ज्ञानोबारायचे गुरु आहेत. ज्ञानोबाराय सांगतात तया परे श्री गुरु करीते जे अंगीकारू ते होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा. श्री गुरुची कृपा झाल्यानंतर काय ज्ञानोबारायचे गोड बोललाय. ज्ञानोबाराय सांगतात मजर दई सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरु म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी का चिंतामणी झालया हाते
सदा विजय वृत्ती मनोरथे तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आता पुढची व्याख्या का मनोनी जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा निदास. गुरुच्या दास्यत्वाशिवाय दुसरं कुठलं साधन मला माहीत नाही. माऊलीला विचारलं, माऊली संसार सागरातून तरुण जाण्याकरता गुरु भक्ती शिवाय दुसरं कोणतं साधन चालत नाही का? गुरुच्या दास्यत्वाशिवाय दुसरं कोणतं साधन उपयोगाला येत नाही का? तेव्हा ज्ञानोबाराय गोड उत्तर देतात. ज्ञानोबाराय सांगतात संसार सागरातून सद्गुरु शिवाय दुसरं कोणी तारू शकत नाहीच. हा अभिप्राय माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात संसारी तारक
नशेची निष्टंक आन कोणी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली बोलतात सद्गुरु शिवाय संसारातून दुसरं कोणी तारू शकत नाही. असं नाही, नाहीच. नशेची चकार वापरला. ऐका, जेव्हा वाक्यात चकार येतो तेव्हा तो इतराची व्यावृत्ती करत असतो. चकार हा व्यावृत्तीपूर्वक येत असतो. व्यावृत्तीपूर्वक 7-8-10 लोक असावे, गाडीत बसून चाललेले असावे, पोटात भूक लागलेली असावी, प्रचंड भूक लागलेली असावी, पण गाडीत महाराज असल्यामुळे गाडी काय धाब्यावर घेता येत नसावी, अशी अवस्था असते. आणि तेवढ्यामध्ये गाडी चाललेली होती डाळिंबमधून. डाळिंबचं पण आहे का? आहे का? डाळिंबमधून. आणि ते ओळखीचे निघाले, महाराज जयहरी जयहरी. नेमकं सत्यनारायणाची पूजा झाली होती आणि ते म्हणले महाराज वा भेटले. ठीक आहे महाराज, तुम्ही भेटले, काही करा पण 4 घास खाल्ल्याशिवाय जायचं नाही. हे कोणाला म्हणत होते? ते ग्रहस्थ महाराजाला. तेवढ्यात हे 7-8-10 जण अगोदर पटपटा खाली उतरले. मग ते म्हणाले बर का महाराज, फक्त तुम्हीच. झाले की बाद. हे चकार वाक्यात आला की तो इतराची व्यावृत्ती करत असतो. तसं इथं नशेची निष्टंक आन कोणी. आन कोणी निष्टंक नशेची चकार आलाय. सद्गुरु शिवाय संसारातून दुसरं कोणी तारू शकत नाही. नाही, अवघडच गणित आहे. माऊलीनं विचारलं, माऊली अहो आम्ही तर प्रमाण ऐकलेत. काय प्रमाण ऐकलेत? भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या. आम्ही प्रमाण ऐकलंय. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जगजेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुलिया. आम्ही प्रमाण ऐकले. काय प्रमाण ऐकले? की तारू भला पांडुरंग, पाव भिजवणे दियांग. अशी प्रमाण ऐकले. आम्ही तर असं ऐकलंय की संसार सागरातून देव तारतो, असं आम्ही ऐकलंय. आणि तुम्ही सांगताय की संसार सागरातून सद्गुरु शिवाय दुसरं कोणी तारू शकत नाही. मग नेमकं काय? सद्गुरु संसारातून तारतात हे बरोबर आहे का देव संसारातून तारतो हे बरोबर आहे? शेवटी काय? शेवटी काय? देवाकडूच लोक गेले. देवाकडे. आणि देवालाच विचारलं. काय विचारलं? माऊली म्हणतात की संसार सागरातून सद्गुरु शिवाय दुसरं कोणी तारू शकत नाही. आम्ही तर ऐकलंय तुम्ही तारता म्हणून. नेमकं खरं कोणाचं? आता कोणीतरी स्वतःची इज्जत कशी जाऊ दिली हो? ऐका, देवानंही सांगितलं काय? संसार सागरातून मीच तार. तुम्ही झोपले वाटतं. मी तारतो नाही म्हणाला देव, मी तारतो. आता देवाने मी च लावलं ना. श्लोक सांगू? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. माम एव प्रपद्यन्ते, त्या एव शब्दाचा अर्थ आहे संसार सागरातून मीच तारतो. आता ओवी सांगू? त्यातल्या सगळ्या ओळ्या तुम्ही घरी जाऊन वाचा, पण शेवटची ओळी सांगतो. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जळ. काय कमाल आहे. देवाने सांगितलं मीच तारतो. दुसरी ओवी देतो. दुसरा श्लोक सांगतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तिथं सुद्धा सांगितलंय की माम एकम शरणम, मला शरण या, मीच तारतो. किंवा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. बघा त्याच्या खालच्या ओळ्या सगळ्या बघा. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा तेवी मी तया. जैसे असती तैशेया कळीकाळ नोकोनिया घेतला पटा. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता. कोरांना मागे तैशे ते माझे कलत्र हे जाणीजे, काही सिनेही न लजे तयाची निमी. जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐशे झाले भवसिंधूचे नि माझे. कवणाशी धाकून उपजे तेत जरी की माझे भीती हण. या लागी पांडवा मूर्तीचा मेळावा,
करुणी त्यांची या गावा धावतो आलो नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान काशी लाविले परिग्रही घातले तरी यावरी प्रेमाची पेटी बांधून एकाचे पोटी मग आणले तटे साईज्याच्या परिभक्ताचे निनावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीची राणवे योग्य केले घरी गेल्यावर 12 वाद्य वाचत नाही आता त्यांनी शेवटची ओळी सांगतो आणि मग भगवान तिथं बोलतायत काय बोलतात ऐका एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय आणि समर्था काय कोरांना मागे तिथं शेवटची म्हणून माझी या भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आठी मी सदा मी नव्हे तो म्हणजे देवाने छातीला हात लावून सांगितलंय संसार सागरातून मी तारतो आणि ज्ञानोबराय काय सांगतात संसार सागरातून सद्गुरूच तारतात मग आता देवाचं खरं का ज्ञानोबरायाचं खरं तुम्ही जागे अवघडच गणित आहे बरं दोघांपैकी एक जणाचं खोटं म्हणायला आपल्या तोंडात दात आहे का मोठ्या माणसाच्या मध्ये शिरायचं फार अवघड असतं तर आता ऐका संसार सागरातून सद्गुरूच तारतात हे बरोबर आहे आणि म्हणले मग आता सांगितलेले श्लोक ह्या सगळ्या ओव्या याचं काय त्याचं उत्तर आहे का संसार सागरातून देवही तारतो हे बरोबर आहे पण पुढचं आहे का संसार सागरातून देव जेव्हा तारत असतो तारण्याची प्रक्रिया जेव्हा करत असतो तेव्हा देव नसतो तेव्हा देव गुरु झालेला असतो आपणची देव प्रक्रिया जेव्हा चालते तेव्हा तिथं देव राहिलेला नसतो देव काय झालेला असतो तो झालेला असतो आणि म्हणून ज्ञानोबरायचं बोलणं बरोबर आहे सद्गुरू संसारातून तारतात अजून एक पुरावा सांगतो अजून एक काय आहे भगवान कृष्ण कन्हैयाने अर्जुनाला गीता सांगितली उपदेश केला पण कधी उत्तर देतो जेव्हा अर्जुनराव देवाचे शिष्य झाले तेव्हा लक्षात ठेवा कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढचेतः जेव्हा शिष्यस्तेहं शाधिमां त्वाम प्रपन्नम जेव्हा अर्जुनराव म्हणाले देवा मी तुझा शिष्य झालो बाबा आता मला सांग मग अर्जुनराव जेव्हा शिष्य होता तेव्हा देव कोण असेल याचा स्पष्ट अर्थ आहे संसार सागरातून फक्त कोण तारतात गुरुच तारतात सद्गुरु शिवाय दुसरं कोणी तारू शकत नाही आता ती 7व्या अध्यायातली मगाशी सांगितलेली ओवी त्याच्या पुढची ओवी सांगतो येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले ताई आईलीच थडी सरले मायाजळ आता त्याच्या पुढची ओवी आहे का जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे काचे गाडे आत्मनिवेदन तरांडे आकळले जे पुढची ओवी जया सद्गुरु तारू पुढे नावाडी कोण पाहिजे
सद्गुरू पाहिजे. म्हणून सद्गुरू संसारातून तारतात. या पहिल्या चरणात 3 प्रश्न आहेत. तकलीफ देत नाही, सोपे सोपे 3 प्रश्न. पहिला प्रश्न, सद्गुरू कोणाला म्हणायचं? 1. दुसरा प्रश्न, संसारातून तारतात तर मग संसार कशाला म्हणायचं? 2. आणि तिसरा प्रश्न, सद्गुरू संसारातून तारतात म्हणजे नेमकं काय करतात? आणि मला वाटतं माझा विचार होता नंतर ही उत्तरं सांगायची शेवट, पण आता शेवटच झाला, वेळ संपलेली आहे. त्याच्यामुळे आता 1-1.5 तासात आवरायचे आपल्याला. त्याच्यामुळे आता पहिल्यांदाच आलो मी आचल बेटावर. मग आचल बेटावर जर हे बेट जर आचल बेट आहे तर इथं चंचलता काय कामाची आहे? हे आचल बेट आहे ना, शांत असं निवांत झालं पाहिजे ना. अगोदर बी सेवा झाली तुमची? इथं नाही झाले, हे जवळ झाले असेल कुठं, इथे पहिल्यांदा आलो. तर ऐका तर लक्ष द्या. 3 प्रश्न आहेत, त्याची 3 उत्तरं सांगतो. उत्तर ऐका. पहिला प्रश्न, सद्गुरू कुणाला म्हणायचं? 1. नंतर संसार कशाला म्हणायचं? 2. आणि सद्गुरू संसारातून तारतात म्हणजे काय? जरा ऐका. तारतात म्हटल्यानंतर पाण्यातून, एवढं तर पक्क झालं. मग मला उत्तर द्या. सद्गुरू संसारातून तारतात, आपल्याला तरायचंय कशातून? अटलांटिक महासागरातून, पॅसिफिक महासागरातून, बंगालच्या उपसागरातून, अरबी समुद्रातून नाही ना. कशातून तरायचंय? संसार सागरातून, बरोबर. मग ज्या संसार सागरातून आपल्याला तरायचं आहे तो संसार सागर नेमका कोणत्या जिल्ह्यात आहे? त्या जरा गुगलला सर्च करा, विचारा त्याला, रे सांग बाबा म्हणून. कीर्तन झालं घरी गेलो सर्च करा, कुठं आहे संसार सागर नेमका. मला ज्या संसार सागरातून तरायचंय त्याचा अलीकडचा काठ आणि पलीकडचा काठ कुठं आहे? त्याच्यात चिखल किती आहे, त्याच्यात कपारी किती आहेत, त्याच्यात पाणी किती TMC आहे, त्यातनं तरायचंय का नाही साहेब? मग पाणी त्याच्यात किती आहे शोधलं पाहिजे का नाही? त्याच्यात भोवरे कुठं आहेत, त्याच्यात भोवरे कुठं आहेत, त्याच्यात मगरी कोणते आहेत, त्याच्यात मासे कोणते आहेत? हरिगुरुजी हे सगळं काय केलं पाहिजे? तपासलं पाहिजे. बरं, या संसार सागरातून बाहेर पडण्यासाठी आतापर्यंत कोणी त्याच्यात उडी टाकली का? बरं, टाकली असेल तर ते पलीकडे तरुण गेले का? गेले असतील तर आम्ही सुखरूप पोहोचलो म्हणून त्यांचा फोन तुम्हाला आला का? आणि समजा त्यांचा आला नसेल तर तुम्ही तरी फोन करून विचारलं का सुखरूप पोहोचले का? एक जण मला म्हटलं मी सारखं फोन लावतोय पण त्यांचा स्विच ऑफ लावतो. ऐका, या सर्वच प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला आजच्या कीर्तनात देऊ शकत नाही. उत्तरच पाहिजे असतील तर तुम्हाला घरी गेल्यानंतर वेळ मिळेल का? होय म्हणा की राव, वेळ मिळेल ना? मिळेल. मग घरी गेले की ज्ञानेश्वरी काढा, 7वा अध्याय काढा, त्याच्यातला 14वा श्लोक काढा आणि त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या निवांत घरी जाऊन वाचा. ही सगळी उत्तरं त्याच्यात आहेत. मासे कोणते? 3 प्रकारचे मासे सांगितले त्यात. समूह विभ्रम मासे, मोहरूपी एक मासा आहे. ते प्रमदादी तळपताती महामीन, प्रमाद हा एक मासा आहे. आणि त्यात मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले, मदरूपी एक मासा आहे. 3 मासे सांगितले. मद हा एक मासा, मोह हा एक मासा आणि त्याच्यामध्ये प्रमाद, हे 3 मासे सांगितलेत. बाकी सगळं पहा, सर्च करा तुम्ही. आता कीर्तन झाल्यावर सर्च करा, फक्त आता कीर्तन ऐका. तर याच्यातून परमात्मा, याच्यातून सद्गुरू काय करतात? बाजूला काढतात. जाऊ दे, तुमच्या डोक्याला ताण होईल. संसारातून सद्गुरू तारतात, मग संसार कशाला म्हणायचं? हे गाडग मडक, बायको, लेकर, बाळ, घर दार, बंगला, गाडी, शेती, भाडे, हे याला नाही बरं का संसार म्हणत. संसार कशाला म्हणायचं सांगतो. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा,
पाठामध्ये सांगत असताना सांगायचे, खूपच गोड व्याख्या सांगायचे हो, संसार कशाला म्हणायचं सांगतो ऐका. हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? लवकर बोला. हे सगळं जग खोटं आहे. बरं ठीक आहे, खोटं आहे. आता खरं सांगा, तुम्हाला हे सगळं जग खोटं वाटतंय का खरं वाटतंय? कसं वाटतंय? खरं वाटतंय. नीट ऐकायचं कीर्तन. जग आहे कसं? खोटं. तुम्हाला वाटतंय कसं? खरं. आणि ह्याला संसार म्हणायचं ना. एकदम संसाराची सोपी व्याख्या केली मी. काय व्याख्या केली? खोट्याला खरं, त्याचं नाव काय आहे? संसार. आता ऐका, सद्गुरु संसारातून तारतात म्हणजे काय करतात? म्हणजे हे आहे कसं मुळात? आम्हाला वाटतंय कसं? खरं. मग सद्गुरु कृपा करतात. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. सद्गुरु काशीनाथ महाराज, सद्गुरु उज्ज्वलानंद महाराज कृपा करतात. आणि कृपेनं होतं काय? हे खोट्या संसाराला आम्ही जे खरं म्हणायला लागलो होतो, त्यांच्या कृपेनं आम्हाला हे कधीतरी कळतं हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे हे कळणं, यालाच म्हणायचं संसारातून तरणं. याला म्हणायचं संसार सागरातून तरणं. आणि दादानो, ज्या दिवशी ज्या क्षणाला हे सगळं खोटं आहे असं कळेल, त्या क्षणाला मनुष्य भ्रष्टाचार करेल का? हिंसाचार करेल का? व्यभिचार करेल का? अत्याचार करेल का? कधीतरी आपल्याला हे सगळं खोटं आहे असं कळलं पाहिजे. आणि ते गुरुच्या कृपेशिवाय कळत नाही. सद्गुरु कृपा करतात आणि हे सगळं खोटं आहे असं आपल्याला त्याची जाणीव करून देतात, त्याचं ज्ञान करून देतात. त्याला म्हणायचं सद्गुरु संसारातून तारतात. आता प्रश्न राहिलाय, सद्गुरु कोणाला म्हणायचं? सद्गुरु सोप्या शब्दात सांगतो एका वाक्यात, गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. गुरु कोणाला म्हणायचं आणि सद्गुरु कोणाला म्हणायचं? आजच्या कीर्तनात काहीच आठवणीत राहिलं नसलं तर एवढं पुढचं वाक्य ध्यानात ठेवा, चांगलं ध्यानात ठेवा, लिहून घ्या जमलं तर. गुरु कोणाला म्हणायचं आणि सद्गुरु कोणाला म्हणायचं? विषयाचं जे ज्ञान देतात, विषयाचं जे ज्ञान देतात त्यांना गुरु म्हणायचं. विषयाचं ज्ञान देतात त्यांना गुरु म्हणायचं. आणि विषयाचं भान जे नष्ट करतात त्यांना सद्गुरु म्हणायचं. मी सुरुवातीलाच बोललो की एवढंच ध्यानात ठेवा, आजच्या कीर्तनातलं पुष्कळ होईल, जीवनाचं कल्याण होईल. अजून सोपं करू, अजून सोपं करतो. जग दाखवतात, जग दाखवतात त्यांना गुरु म्हणायचं. जग दाखवतात त्यांना गुरु म्हणायचं. आणि पुढे ऐका, जगदात्मा दाखवतात त्यांना सद्गुरु म्हणायचं, त्यांना सद्गुरु म्हणायचं. म्हणून सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी, त्यांच्याशिवाय संसारातून दुसरं कोणी तारू शकत नाही. अरे दुसरं कोण म्हणजे खूप मोठे मोठ्याची यादी सांगितली. मग इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, ते सुद्धा संसारातून तारू शकत नाहीत. इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. श्रेणी शब्दाचा अर्थ आहे श्रंखला, साखळी. संशयाची साखळी ते तोडू शकत नाहीत. इंद्र, आता खरं म्हणजे इंद्र चंद्र मोठी माणसं आहेत बरं का. इंद्र म्हणजे सामान्य समजू नका का, शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद मिळतं. इंद्रपद म्हणजे काय सोपं वाटलं? मोठं आहे. इंद्र मोठं आहे, चंद्र बी मोठं आहे, मोठे. ब्रह्मदेव काही सामान्य का, 101 जन्मा जन्मोनी करी ब्रह्म कर्मात, हो तोची ब्रह्मा आननो. हे ब्रह्म मोठं आहे. पण एक नीट ऐका, हे इंद्र चंद्र ब्रह्मदेव मोठी माणसं आहेत. पण पुढे ऐका, यांचं रेकॉर्ड मला वाटतं बहुतेक मोठ्या माणसाचं रेकॉर्ड इंद्रा पडली, चंद्र झाला काळा. चला आता सगळं सगळं माहित आहे. मोठी माणसं आहेत.
पण रेकॉर्ड विचारण्यासारखं राहिलेलं नाही. इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, ते या संशयातून तुम्हाला बाजूला काढू शकत नाहीत. संशयाचे प्रकार आहेत प्रमेयगत, प्रमाणगत, प्रमेया संभावना, प्रमाणा संभावना, विपरीत भावना. याच्यातून ते बाजूला काढू शकत नाहीत. सद्गुरू बाजूला काढतात. ते सद्गुरू आहेत कसे? उघडे ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ऐका, इथं उघडे शब्दाचा अर्थ नागवे असा नाही बर का. उघडे शब्दाचा अर्थ आहे उपाधी रहित. कसलीच उपाधी त्यांच्या जीवनात नाही. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. काय करतात ते? पुरविते आरती शिष्याची इच्छा काय करतात? पूर्ण करतात. म्हणजे त्याचं लग्न होत नसेल तर त्याचं लग्न या असल्या इच्छा नाही पूर्ण करत, लक्षात ठेवा. नाहीतर लोक तिथं प्रमाण वापरतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीत. लक्षात ठेवा. शिष्यच कोणाला म्हणायचे? एका वाक्यात सांगतो, माझा उद्धार कधी होईल अशी ज्याला तळमळ असते त्याचं नाव आहे शिष्य. आणि अशा शिष्याची इच्छा ते काय करतात? पूर्ण करतात. म्हणजे त्याचा उद्धार करतात. ऐका, अशा गुरुची सुद्धा काही लोक काय करतात? वंचना करतात, निंदा करतात. वंचना करीते जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. दुष्ट आणि नष्ट. दुष्ट कोणाला म्हणायचं? जो वाईट रस्त्याला लागलाय त्याला काय म्हणायचं? दुष्ट. आणि नष्ट कोणाला म्हणायचं? त्या रस्त्यानं जो मुक्कामाला पोहोचला त्याला म्हणायचं नष्ट. ते तुमच्याकडे आहे ना, गुड बेटर बेस्ट. वंचना करीते जन दुष्ट नष्ट. निंदा करतात, पण त्यावर गुरुने कधी घाबरायचं नाही. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. श्रेष्ठ श्रेष्ठ शब्द दोनदा आलाय. एका शब्दाने भगवान विष्णू घ्या आणि एका शब्दाने भगवान शिवजी घ्या. विष्णू जोडी कर माता रजवंदी हर. हे त्यांचं सामर्थ्य आहे. परब्रह्म राम सद्गुरु वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपनी गुरु केला. आणि म्हणून मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. सामान्य लोकांनी एक सोपं करतो, हजार मूर्ख माणसानं चांगलं म्हणावं याच्यासाठी जिंदगीची राख रांगोळी करू नका. एका शहाण्यानं चांगलं म्हणावं याच्यासाठी जीवन जगायचा प्रयत्न करा. शाबासकी कोणाची मिळवायची याचा जीवनामध्ये विचार करा. जास्त वाढवणार नाही, एका वाक्यात सांगतो. कधीतरी सद्गुरु उज्ज्वलानंद महाराज, कधीतरी सद्गुरु काशीनाथ महाराज त्याने आपल्याला आपलं म्हणावं याच्यासाठी जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सामान्य माणसाच्या शाबासकीनं हुरळून जाऊ नका. सामान्य माणसं तुम्हाला आज डोक्यावर घेत असतील, वेळ आल्यानंतर तुमच्या डोक्यावर सुद्धा पाय दिल्याशिवाय सामान्य माणसं राहत नाहीत. लक्षात ठेवा. कधीतरी आपल्या गुरुजीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, सद्गुरूचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि त्याकरता प्रयत्न करावा. वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. आणि असे जे गुरुजी आहेत, ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. अशा गुरूंचा मी दास आहे. नेने साधनास अनकाही गुरु भक्ती शिवाय दुसरी साधना मी कोणती करत नाही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना विठोबा.
सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्कंक आनकोने इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोने संशयाची श्रेणी छेदितिना आजच्या या संपूर्ण अभंगातून आपण सद्गुरूचं श्रेष्ठत्व सद्गुरूचं महत्व प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सद्गुरू काशीनाथ बाबांच्या तपस्थलीने आणि सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांच्या साधनेने अत्यंत पवित्र असलेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये जवळपास 200-300 गावाहून अनेक दिंड्या येत आहेत. झालं आता जास्त आता थांबायचेच आपल्याला. इतकंच मी आपल्या पुढे नमूद करेन. महाराजांचं जीवन सद्गुरू काशीनाथ बाबांना मी काही पाहिलं नाही, पण सद्गुरू उज्ज्वलानंद महाराजांच्या सहवासामध्ये श्री क्षेत्र तेर गोरोबा काकांचं स्थान आणि तिथे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रातस्मरणीय माझे श्री गुरु संदीपान महाराज हसेगावकर यांच्या फडावरती महाराजांचं कीर्तन झालं आणि त्यावेळेस मी महाराजांच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा होतो. अत्यंत विद्वत प्रचूर अत्यंत अंतरंग अशा पद्धतीचं कीर्तन शास्त्र शुद्ध असं कीर्तन महाराजांचं श्रवण करायला मला तिथं मिळालं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा थोडा बहुत का होईना परंतु योग आला. त्यांचं जीवन बोलणं कमी होतं पण साधना अधिक होती, नामचिंतन अधिक होतं. असं अधिक नामचिंतन अधिक साधना आणि अंतर्मुख असलेलं या महात्म्याचं जीवन होतं. त्यांनी या स्थानावर जवळपास 35-40 वर्ष या स्थानावरती त्यांनी साधना केली. आणि असं असतं एखादा महात्मा एखादा साधू जेव्हा साधना करतो तेव्हा त्या साधनेच्या वलयामध्ये त्या साधनेच्या त्यांच्या शरीरावरून फिरणारा जो वारा आहे तो वाराच अनेकांना पवित्र करतो. अशा अनेक लोकांना ज्यांनी पवित्र केलं, वारकरी संप्रदायाचं अनुयायी बनवलं आणि अनेक लोकांना ज्यांनी मार्गदर्शन केलं, असं एक आदर्श व्यक्तिमत्व, साधना संपन्न व्यक्तिमत्व, चिंतनानं युक्त असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज. आणि त्यांच्या या पावन भूमीत पवित्र भूमीत मला येण्याचं सौभाग्य लाभलं. या इथल्या सर्व त्यांचा जो भक्त परिवार आहे, शिष्य परिवार आहे, अनुयायी परिवार आहे, या सर्वांचे सातत्याने फोन येत होते. ते आग्रह करत होते. तशी प्रकृतीची व्यवस्था व्यवस्थित नाही, परंतु महाराजांच्या सानिध्यात आणि त्यांच्या तपस्थलीवर येण्याचं भाग्य असल्यामुळं मला आज इथं येण्याचं सौभाग्य लाभलं. आपल्या सर्वांचं दर्शन झालं. परिसरातून आलेले सर्व टाळकरी, गोड गोड असे मृदंगाचार्य, आता तुम्ही उभे राहिलेले आहेत म्हणजे आता तुमच्यासाठी मला अजून 1 तासभर तरी कीर्तन करावं लागेल. आता ते असे गोड गोड तुम्ही आत्ता आलेले आहेत. खरं म्हणजे 2-4 बदल्या झालेल्या आहेत. मला वाटतं गायकामध्ये सुद्धा 2-4 बदल्या आहेत, आहे ना. खरं म्हणजे ती व्यवस्था इथं का नाही कोण असतो. आणि ती व्यवस्था जर इथं करायची असती तरी जमलं असतं. आता इथं किमान 25 दर्जेदार कीर्तनकारी हजर आहेत, किमान 25. असे सगळे मोठे मोठे लोक आलेले आहेत. पण आपली संप्रदायाची पद्धत आहे एकानं बोलायचं आणि बाकीच्याने साथ करायची अशी पद्धत आहे. तेव्हा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं काही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच म्हणेन, हे जे स्थान आहे हे स्थान अध्यात्माचं केंद्र आहे. हे आचलवेठ हे संस्थान अध्यात्माचं केंद्र आहे, भक्तीचं केंद्र आहे, साधनेचं केंद्र आहे, साधकाला अंतर्मुख होण्याचं केंद्र आहे. मी इथल्या संयोजकांना आयोजकांना एक जाहीर विनंती करेन, कदाचित थोडीशी ती कडक असेल पण विनंती नक्की करेन. हे केंद्र साधनेचं आहे, हे केंद्र अध्यात्माचं आहे, हे केंद्र भक्तीचं आहे. दुर्दैवानं हे पर्यटन केंद्र होऊ नये एवढी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. इथं थोड्या भौतिक सुविधा कमी असल्या तरी चालेल. इथं नीटनीटकी गाडी आलीच नाही पाहिजे. इथं थोड्या सुविधा कमी असल्या तरी
असतील, जो जातीवंत आहे, ज्याला खरंच साधना करायचे, खरंच भक्ती करायचे, तो असा अडखळत अडचणीतच इथं आला पाहिजे. लक्षात ठेवा. तरच यातलं पावित्र्य काय राहू शकतं, टिकून राहू शकतं. आणि म्हणून माझी जाहीर विनंती आहे, इथलं पावित्र्य अधिक वाढलं पाहिजे. इथल्या पावित्र्यात भंग होता कामा नये. इथं आला की माणूस सहज सात्विक बनला पाहिजे, सहज अंतरंगात गेला पाहिजे, सहज भक्तीत गेला पाहिजे. अशी साधना व्हावी. मला 4-2 दिवसापासून ज्यांचे सारखे फोन येतात, खरं म्हणजे त्या लोकांच्या बोलण्यातनं शब्दातनच असं वाटतं की किती सात्विक माणसं आहेत, किती पवित्र आहेत, किती संस्कारक्षम आहेत. त्यांचं बोलणं, प्रणाम करतो, दंडवत करतो. खरं म्हणजे हे शब्द अलीकडे पाहायला मिळत नाहीत. बुवा कुठवर आले, असे शब्द असतात. परंतु हे जे कार्यकर्ते आहेत ना, या कार्यकर्त्याकडे असणारी जी काय नम्रता आहे, लीनता आहे, ही लीनता, ही नम्रता, हीच खरी उज्ज्वलानंद बाबाची देण आहे, देण आहे. ही लीनता, ही नम्रता कायम स्वरूपाची टिकून राहावी, अधिक ती वाढावी, अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. सर्व परिसरातून आलेले टाळकरी, सगळे मृदंगाचार्य, रमणजी 2-4 दिवस झालं मला फोन करतायत, यावंच लागतंय. आज त्यांची भेट झाली. नेताजी गुरुजी आहेत, माने गुरुजी, सगळे आपण सगळे जुने जाणते टाळकरी आहेत. बऱ्याच टाळकऱ्यांना म्हणायला मिळालेलं नाही, त्यांची मी क्षमा मागतो. बऱ्याच वादकांना वाजवायलाच मिळालेलं नाही, त्यांची मी क्षमा मागतो. बऱ्याच कीर्तनकाराला इथं उभा राहायला भेटलं नाही, त्यांचीही मी क्षमा मागतो. आणि संकल्पित वेळेत थोडस पुढे गेलो, त्याबद्दल आपली क्षमा मागतो. पुन्हा एकदा कधीतरी सद्गुरूने आपल्यावर कृपा करावी आणि आपलं जीवन संसार सागरातून तरुण जावं, म्हणजे हे सगळं खोटं आहे असं आपल्याला कळावं. एवढी भावना या प्रसंगी व्यक्त करतो. पहिल्यांदा मी इथे आलो, तुम्ही मला पुन्हा बोलवा, मी परत तुमच्या सेवेला येण्याचा प्रयत्न करेल, अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. पूर्ण सूचना झाल्याशिवाय कोणीही उठू नका. काय असतंय, आता मंडपामध्ये पाप राहिलेलं नाही, ते मंडपाच्या बाहेर आहे. कीर्तनातून शेवटी जे कोणी पहिल्यांदा उठतं त्याच्या डोक्यावर ते सगळं पाप बसतं. त्याच्याकरता पहिल्यांदा कोणी उठू नका मावशी. पहिल्यांदा उठू नका, खाली बसा पटकन. बसा. आणि हे बघा, माणसातून उठणं चांगलं नसतंय, त्याच्यामुळे उठू नका. उठायचं फक्त पहिल्यांदा उठायचं नाही. अगोदर कोणाला तरी उठू द्या, नंतर उठा. पहिल्यांदा कोणी उठू नका, एवढी विनंती करतो. थांबतो. ज्ञानेश्वर आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय शब्दप्रभू अनिल महाराज पाटील यांनी खरं तर त्यांची तब्येत यायसारखी नव्हती, पण पौर्णिमेनिमित्तची कीर्तनाची सेवा अतिशय सुंदर प्रकारे आपल्या या बाबांच्या दरबारामध्ये संपन्न केली. परत आपण निमंत्रण देऊ आणि बाबा यावे आणि आपल्याला असंच दुग्धामृत पाजवत जावं ही बाबांच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो. या ठिकाणी रिंगणाच्याही स्थळी
आपले उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार माननीय प्रवीणजी स्वामी सर हे उपस्थित होते, तीही इथं आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की महाराजांना आपण शाल श्रीफळ अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर करिअर अकॅडमी उमरगा, करिअर अकॅडमी उमरगा त्यांचे सगळे तरुण बांधव, मुलं मुली 150 सद्भक्त इथे येऊन स्वयंसेवक होऊन त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सेवा केलेली आहे. त्यांचे प्रशिक्षक जर असतील तर समोर यायचे. करिअर अकॅडमी उमरगा, या लवकर. करिअर अकॅडमी उमरगा समोर यायचंय. तसेच 24-25 दिवस झाला अव्याहतपणे घरदार सोडून आळंदी ते पंढरपूर वारी, पंढरपूरहून परत शहाजनी आवरात, निलंगा, हासुरी, बुतमुगळी, मुळज, तुरोरी अशा पद्धतीने करून आज गुरुपौर्णिमेला ही पालखी या ठिकाणी उपस्थित झाली. या पालखीमध्ये बऱ्याचशा सद्भक्तांनी फार मोठ्या स्वरूपात सेवा केलेली आहे. त्यांची सेवा इथं शब्दामध्ये मांडून त्यांच्या सेवेला संकुचित केल्यासारखं होईल म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. पाऊस आहे तरी सुद्धा शेकडो सद्भक्त प्रसाद तयार करणे, वाटप करणे चालू आहे. शेकडो सद्भक्तांनी रिंगणाच्या सोहळ्यामध्ये सेवा केलेली आहे. मंडपाची सेवा आहे. प्रत्येकाने आपापली सेवा कोणती ना कोणती तरी सेवा केलेलीच आहे. हजारो सद्भक्त आज सेवा केलेली आहे. स्वयंसेवक म्हणून किंवा इथले मी भक्त आहे, शिष्य म्हणून केलेले आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालतो. सर्वांसाठी खाली महाप्रसाद आहे, पाऊस चालू आहे, तरी सुद्धा आपण सर्वांनी शक्य जसं होईल तसं प्रसाद घेऊन जावं ही सर्व सद्भक्तांना विनंती. गुरुचा मेदास ज्ञानदेव महाराज, गुरुचा मेदास हरदेव महाराज, गुरुचा मेदास ज्ञानदेव 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 महाराज, गुरुचा मेदास ज्ञान साधनास आलकारी, ज्ञान साधनास आलकारी, इंद्र चंद्र देव ब्रह्माधिकरोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्माधिकरोनी, निर्भागवास आनकाय, साधनास आनकाय, इंद्र चंद्र देव ब्रह्माधिकरोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्माधिकरोनी, संशयाची श्रेणी छेदितेना,